शेंडी शेंडी राधा फंफा शेंड. हॅलो प्रज्योत का? हो. इलेक्ट्रॉनिक्स 2 चे सगळे गठ्ठे आलेले आहेत आमच्याकडे. तुमचे जे पेपर आहे मागचे पुढचे सेम दिसलेत. असे एकही पेपर नाही, मी गॅरंटी देऊन सांगू शकतो. आणि दॅट तुम्ही मागच्या पुढच्या पोराचं तर नाही. नाही मग म्हणजे आम्ही खोटं बोलतोय? हा, कुठला इलेक्ट्रॉनिक्स म्हणताय तुम्ही? इलेक्ट्रॉनिक्स पेपर 2 का? हो. नाही मग नाही, शक्यच नाही. मग कोणत्या पेपरला केलंय? कुठला पेपर मला नीट सांगता का? यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीला यावं लागेल पॅरेंट्स सोबत. हा ठीक आहे, कधी येऊ? मंडेला यावं लागेल. तर पण मंडेला तर पेपर आहे आणि ट्युजडेला पण पेपर आहे. म्हणून मी म्हणतोय ना, तुम्ही आत्ताच कन्फेस करा जे काही असेल. पुढची स्ट्रिक्ट ऍक्शन आम्ही घेणार नाही. फक्त एक आन्सर लिहिलं मी, बाकी काही नाही लिहिलेलं. कुठून लिहिलं? ते पुढच्याच पोराचं पाहिलं, फक्त एकच आन्सर, बाकी सगळा पेपर मनानेच लिहिलाय. काय गॅरंटी याची? नाही सर, मग ते तुम्ही मला ओरली क्वेश्चन विचारू शकता. पण प्रज्योत, तू थोड्या वेळापूर्वी बोलला की तू काहीच केलं नाही. तर मग मी आता सांगतो ना, एकच केलंय. अच्छा, आमचा इन्फॉर्मर बनतो का? तर म्हणजे प्लीज तुम्ही मला समजून घ्या. त्याच्या अगोदर एकदा मला टीसी दिलेला आहे एकदा सर, आणि ते ऍट एनी कॉस्ट ते मला काढायला बघतील कॉलेजमधून. सर मी गरीब घरातला पोरगा आहे. गरीब घरातला? चल तुझं सोड, बाकीच्यांचं सांग. अजून किती लोक अशी कॉपी करतात? सर पण ते सगळे माझे फ्रेंड्स म्हणजे क्लासमेट आहेत सर. असं कसं त्यांना अडकवणार? चांगला मित्र दिसतो तू. नाही मित्र नाही सर. अच्छा, आमच्या मॅडमशी बोलतो का? हा सर. हा मॅडम, हे सांगतायत मला की एक आन्सर तुम्ही कॉपी केलंय. असं कॉपी करून पास होणार आहे का तुम्ही? नाही मिस, तसं पण मी पास होणारच होतो. ते एक आन्सर ते पण पुढच्या पोरांनी लिहिलं म्हणून मी लिहिलं होतं. मग कशासाठी कॉपी केली मग? सॉरी मिस. आता कान पकड आणि म्हण सॉरी 10 वेळा. हा सॉरी. मिसने सांगितलेलं सुद्धा कळत नाही का? मी सॉरी बोललो ना मिस. मी शेंडे लावतो का तू? लाज नाही का वाटत? प्रज्योत मॅडमची तू असं बोलू शकत नाही. 10 म्हटलं पटकन दे सॉरी म्हणून. मॅडमला मी समजावतो. सॉरी 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 सॉरी. अच्छा, खुश करण्यासाठी परत एकदा म्हणून दे. सॉरी 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 सॉरी. ओके प्रज्योत, आता फायनली आम्ही सुद्धा तुला सॉरी म्हणतो. कशासाठी? कारण आम्ही तुला रेड FM मधून कॉल केलाय. शेंडी अरे इसको तो लग गई राधा फंफा शेंड. प्रज्योत, रेड FM से हम लोग बातें कर रहे हैं. क्या हो गया? तू तो फट गई थी तेरी यार. फिर क्या फटेगी नहीं तो क्या है?